मेघालय कामाख्या दर्शन भाग दुसरा प्रस्तुत प्रवास तुझा माझा. करण श्री वॉटरफॉल बघण्यासाठी आलेलो आम्ही. हा बघा वॉटरफॉल. माणूस मासं पकडतोय. गोल भरले मासं पकडून. तर आता आमचा प्रवास आहे तो म्हणजे चेरापुंजी ते डावकी. डावकीचा जायचा रस्ता बघा कसा. काम चालू आहे आणि भरपूर खराब रस्ता आहे. एकदम उंचावर आहे आणि पुढे धुका लागणार आहे. तर बघा धुका किती आहे. लय खराब रस्ता पण आहे. तर आम्ही आता पोचलेलो आहोत आशियातील सर्वात क्लीनेस्ट विलेज म्हणजे माऊलीनॉंग. माऊलीनॉंग विलेजमध्ये आलेलो आम्ही. 4 रूम घेतल्यात मोठे मोठे आणि रूम एवढे स्वस्त आहेत ना. 6,000मध्ये आम्ही 4 रूम घेतलेत. AC सगळं AC पण चालू सर्व. रूम बघा किती मोठं. तो 2 बेड, ते सोफा एवढा मोठा, इथं एक बेड. असे आम्ही 4 रूम घेतल्यात फक्त 6,000 रुपयामध्ये. आणि ज्या गावात आहो तो आमचा म्हणजे आनंद वाटते आम्हाला. बघितलं आम्ही गाव पूर्ण एकदम क्लीनेस्ट. आशिया खंडातील माऊलीनॉंग विलेज तुम्ही सर्च करा यूट्यूबला. सर्वात स्वच्छ गाव. अजून मी सकाळी पण तुम्हाला दाखवेन. आता रात्र भरलंय. चला आम्ही आता जेवणाचं बघतो जरा. आताच पोचले. मस्त वातावरण एकदम धुका. बघा ढग चालले रोडवाले. गाव समोरला तो दिसतच नाही. फुल धुका. या बाजूला जायचं डावकीला. जबरदस्त धुका. बाबा बाबा आता काय खतरनाक काठ्या लिहिल्या डोंगर. त्या बघ काठ्यांचा सपोर्ट दिलता कंपाऊंड म्हणून. त्याच्यामुळे ते काठ्यांवर मोठ्या गाड्या थांबतील. बापरे परत दुखायला. बरं पुरी गाडी आहे म्हणून दिसते तरी. माऊलीनॉंग विलेज. आणि इथं 8 वाजता झोपतात लोक वाटतं. शांतता एकदम. रेस्टॉरंट. क्या क्या है? हे बघा इथं राहुल द्रविड पण आले. सचिन तेंडुलकर पण येऊन गेले. हे बघा हे बघा यांच्या सह्या पण आहेत. आशिया खंडातील सर्वात क्लीन विलेज. तुम्ही बघा ना आम्ही दुसरे बघतो. बघा आमची सगळी माणसं कशी जेवून आल्यानं कुल्फ्या खातात. आता पाऊस पण पडतोय. ऍक्सिडेंट पार्टी मला वाटलं कुल्फी आहे का. स्पॉन्सर बाय माऊलीनॉंग विलेज मध्ये पावसाची सरी बघा. फुल पाऊस पडतोय. याच हॉटेलमध्ये सचिन तेंडुलकर आलता. ती लाईट गेली. आता ही जनरेटरवर लाईट चालू आहे. बाहेरला बघशाल ना तुम्ही फुल पाऊस विजा चमकतात.
मला वाटतं डावकी रिव्हर तो आम्हाला बघायलाच नाही भेटायचं वाटतं. आमचा राईस प्लेट आलेला आहे. काय काय बघा, आऊची भाजी बटाट्याची, असं काय नाही, सुका भात दाल. यो 200 रुपये प्लेट. काय करणार, खावाचं लागेल नाही तर भुकं राहावंच लागेल. संकष्टी आहे ना, म्हणून भाजी खावायची लागते आम्हाला. पाऊस पण फुल आहे. तर चला जेवू आणि आपण झोपू गपचूप. फुल पाऊस. एवढा पाऊस पडला आम्हाला काय बघायला मिळेल स्पॉट सांगा. सगळ्या डोंगरांचं पाणी खरेल यायला, तो नित्तर पाणी आम्हाला भेटणारच नाही. क्लिअर वॉटर जोर घेतले पावसाने. चला आता बघू, नशिबान असं चांगला पाणी तर भेटेल. गुड नाईट. बघत राहा प्रवास होता माझा. बाय बाय. गुड मॉर्निंग. बघा, आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव मौलिनॉंग. रातभर पाऊस पडते, आवडा ढग वाजतो त्या ढामढूम धाम. आज आम्हाला डावकी बघायला जायचं, काय नाही भेटणार बघायला. अजून पाऊसच चालू आहे. लिचीचं झाड, लिच्ची बघा, लिच्ची लिच्ची. बरंच आतमध्ये येतील दुसरं. हा यो एक लिच्ची. झाड लिचीच आहे. बरेच तुम्ही काढले. रूम पण भारी आहे. लोकेशन बघ, चहा ठेवले मस्त आयुर्वेदिक. दुकान आमचा दुकान, बिस्किट पूर्ण बॅग भरून येईल. खतम किया बाकी झाडावरून लिची पाडले ना आताच. हे माझ्या एक आहे लिचीचं झाड. ही पूर्ण सगळी लिचीचीच झाड आहे. तिने गोड आहे. माझ्या फ्रेश आहे एकदम. हम लोग को नहीं जमता है बिना नहाए. अरे कडू राम बस बस भरी ना बाकी माझा कपडे घालत लिची. अरे हो अगला आया झाड बार का. हे वर्षी बरोबर होते पक्का तिने. बघा तुम्ही बघू शकता मौलिनॉंगचा वातावरण. ढग आल्यात गावात डायरेक्ट. आता आम्ही निघालो डावकीला. बॅगा टाकायला लागले सर्वजण. अनमोल अनमोल रतन.
बघा त्याचं साफसफाई बघायचं. हे कोणी कामगार नाही, स्वतः गाववालेच काम करतात. ढग आले ढग. काव भाऊजी इकडे गणपती बाप्पा मंगल मूर्ती सदानंदाचा पूर्ण रोड मध्ये तुम्हाला कुठं कचरा भेटणार नाही. बघा किती क्लीन रोड आहे. म्हणून आशिया खंडातील सर्वात क्लीन गाव म्हणून हा ओळखतात माऊलीनॉंग. आजचा पहिलाच पॉईंट बघायला आलो मी, रोप ब्रिज. वातावरण बघा किती भारी आहे. तिकडे जायचं आम्हाला आता रोप ब्रिज बघायला. चला. दिंडे आले. पटलावर वेशीवर यो ब्रिज, रोप ब्रिज झाडाच्या बुंद्याची बनलंय. झाड आहे मोठा. हे झाडाचा मुला आहे, पण खाली काय नाही, खाली पाणी वाहतंय. यो ब्रिज रोप ब्रिज बनवलंय फक्त मुलांचीच, सपोर्ट नाही दुसरा काय. हे बघा ते बाजूशी दाखवते थांबा. हे बघा फक्त झाडाच्या मुलांवरच तो बांधलेला आहे. त्याला रस्सी बिशी काय नाही घालून. झरणं बघ. हे बघा आणखी बांगलादेश दिसेल बॉर्डर. हे बघा हे ब्रिज जवळ. हे बघा वेलकम. पहिला काय काय हे बांगलादेश. चला बघू बांगलादेश बघायला. व्ह्यू पॉईंट आमची जाऊचा मग बांगलादेशचे व्ह्यू पॉईंट बघायला. आणि मागं बघा आमची गँग येते. त्यांच्या मैत्रिणी गाईड आहेत नितेश. व्ह्यू बघासाठी आता लॉक आहे, कोणाला लावतो आम्ही. 40 रुपये पर पर्सन. हे आली बांगलादेश बघासाठी दरवाजा खोलते आता आपला गेट खोलतोय बॉर्डरचा. कोल्हा आता बांगलादेश दिसत. चला हे तुटला बिटा पर्सल खाली. बॉर्डर बघासाठी आता हे आपला भारताचा लास्ट टोक. दुकावर आहे आता खाली सगळं पूर्ण बांगलादेश आहे. हे बघ बॉर्डर वापरलं हे बनवले मचांग. आम्ही आहो आता खाली बांगलादेश. धुक्या मुलं दिसत नाही. म्हणजे बॉर्डर आपलं हे डोंगर लास्ट. 40 रुपये घेतलाय म्हणून काही नाही फायदा. Sir, declare here everything you can see. It's a waterfall, river,
It's evening time sunset there. It's the that side Bangladesh. It's left side eco sound. Eco. From मुंबई the viewpoint 2013 बनाया 2013 2013 बनले. a small platform 7-8 at a time support the trees Colombo Hilta 2019 all money they spend here 3 Indian support pillar down. It's a strong support. It's everywhere place. How many feet? 150 feet cross. 150 feet cross. त्याने आम्हाला 50 रुपये परत दिले कारण धुका पडले भरपूर. डिस्काउंट 50 रुपये रिटर्न दिलं. फॉग आहे जास्त. Sir, it's the view is the number one view here. The more rain here, 19 waterfall here, the more rain. The river name Khasma River. Khasma River and Dauki connect in Bangladesh. Okay. Is you can see the road on the आता क्लिअर झाला. ही नदी ते बाजूला बांगलादेश. पूर्ण दिसायला लागलं आता हे गौरव पुरा दिसायला लागला हे बघायला पुरा दिसायला लागला इकडे भाग बांगलादेश तो डोंगर बांगलादेशचा आहे. मचांग मस्त बनवले. झाला बा आताच आम्ही बांगलादेश बॉर्डर बघून आलो डोंगरावरून. तर रस्ता बघ कसं जायला आहे. गाडी अजून आमची जवळजवळ 2 किलोमीटर लांब आहे. चालत चालावं लागेल जंगलांची. पूर्ण जंगलच आहे. ही बांगलादेशची बॉर्डर जो कंपाऊंड आहे ना सगळ्या बॉर्डर आहे. बॉर्डरचे करकर्षित चालल्या. हे दगड बांगलादेशमध्ये आहे. हे रोड आपलं हे बाजूला. ही बॉर्डर किती मोठी आहे. धीरे धीरे जाएगा. सगळे गाई बैला तिथे सगळी बांगलादेशमध्ये. जाम मोठी बॉर्डर आहे. आदमी लोग काम कर रहे हैं. वो शाम को सुबह को आता है काम करने के लिए शाम को. हे बघा बांगलादेशची बॉर्डर. आता आम्ही भारतामध्ये ती माणसं कामा करतात तिथं. तो बांगलादेश. हा ही पूर्ण बॉर्डर. चला आम्ही आता बघितलेली आहे बॉर्डर बांगलादेशची. आता निघालो. भारत माता की हे फणस लावल्यात. आवाज पण नाही आला. धरणा बघण्यासाठी आयला सगळेजण. लय मोठा धरणा आहे. फोटो काढायला. तो बघा ही जे नदी जाते ती ही बांगलादेशमध्ये. ही बॉर्डर आहे बघ. ही नदीमध्ये बांगलादेशमध्ये जाते. कडकवाला म्हणतात यार. कडकवाला आहे का? शामरा बनत जातं. शामरा शामरा बनत जातं. आलो आम्ही आता बांगलादेश बॉर्डरवरती. बघा समोरला बांगलादेश आहे. टुरिस्ट आहेत ते बांगलादेशचे ना आपली इंडियाचे. तर चला आता आम्ही खाली चाललो. बघा डावकिरीवरचं पाणी क्लिअर क्रिस्टल
पावसामुळे कसं झालंय. पण तुम्हाला एक दाखवतो आपला, हे बघा सीमा सुरक्षा. हे बघा इथं स्टॉप म्हणजे आपली इंडियाची बॉर्डर ही, तर तो बांगलादेशचा झेंडा. आहे फोटो निघाला पाहिजे. ही टुरिस्ट, हे सर्व टुरिस्ट आहे बांगलादेशचा. ते बांगलादेशचे टुरिस्ट, हे आपले टुरिस्ट सर्व, हे आपले. ही क्लिअर वॉटर असतं, पण आता ती पावसामुळे तसं झालेलं आहे घाण. बांगलादेशची बॉर्डरवर फोटो काढला का, बॉर्डर आहे बांबू लावले 2. तर मग तिथे एक बांबू आहे आणि तो मोठा दगड आहे तिथं, ते समजा बॉर्डर. हे बघा हे दगड आहे, यो बॉर्डर. याच्या बाजूला याच्या पार यायचं ना त्यांनी, त्यांच्या तिकडे ओढ्यात येईल. आवरा क्लिअर पाणी असतं, आवरा क्लिअर पाणी असतं. पण आता बघ काय झालंय, सगळे रोडचं काम चालू आहे तर मातीचं पाणी झालं. गणपती बाप्पा. आता आम्ही डावकी रिव्हर बघली, एकदम क्लिअर पाणी होता. घाण झाला बुकाडाचा. पाणी खराब असल्या कारणाने आपण हा अनुभव आमचा कारवा दुसऱ्या जागेवर चालवला. सॉरी. मग दुसऱ्या वेळेला येतो बघू, सप्टेंबर महिने होते या बोलतात. रोडचं काम चालू आहे, सगळं खराब झालंय. चला वे टू वॉटरफॉल. 2-3 दिवस होईल आम्ही वॉटरफॉलच बघतो. अभिजा काही मंदिर नाही, काही नाही, काही नाही बघू. आता वॉटरफॉल आहे, तो जागा आहे करणसुरी. करणसुरी जागा आहे, या जागेवर आम्ही आल्या वॉटरफॉल बघायला. किती वॉटरफॉल बघा ते समजा नाही. हे बघा करणसुरी मेघालय. वेलकम टू करणसुरी वॉटरफॉल. करणसुरी वॉटरफॉल बघण्यासाठी आलेलो आम्ही. हा बघा वॉटरफॉल. माणूस मासं पकडतोय, गोण भरले मासं पकडून. करणसुरी वॉटरफॉल. इथे बोटिंग पण होते. खतरनाक ढाला स्विमिंग. दमला खाला सोयल्याने. ती बीची गँग आहे. काहीच राहिलं नाही, काहीच नुसतं दमल्या खालती उतरता झरणं बघता वरती चढता. हे वॉटरफॉल जाम खाली आहे.
हे जमतंय. चला आजचा प्रोग्राम इथं संपलेला आहे. जय महाराष्ट्र. गुड मॉर्निंग. आज आपला 5वा दिवस. दरीच्या वरती आम्ही घेतलेला आहे रूम. म्हणजे भारी होती. सकाळी आता वाजलं 7. बघा काय तयारी चालली आहे. नाश्त्याची तयारी. बुर्जी बनवला नवीन खूप कामोल. जाशील चिमणी नाकमध्ये. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. मामा की जय. चलो गुवाहाटी. आता आमचा प्रवास चाललेला आहे तो गुवाहाटीला. शिलाँग पासून 100 किलोमीटर आहे गुवाहाटी. 3 तास लागतील पोचायला घाटाघाटावर. थोडा गुवाहाटी साईट सीन करून आम्ही कामाख्याला वस्ती करणार आणि रात्रीच दर्शनाला जाणार. तर दर्शन भरपूर टाईम लागतो. रात्री 2 वाजता आमचा जायचा विचार आहे मंदिरात लाईनीवरती. म्हणजे आमचं सकाळी 6 वाजेपर्यंत आमचं दर्शन होईल. चला आता आसाममध्ये, मेघालयमधून आसाम 100 किलोमीटरमध्ये. मेघालयला निघून आम्हाला आता झालं 1.5 तास आसामला पोचण्यासाठी. मध्येच आम्हाला थांबवलं ड्रायव्हरनी. चहाचं बागान बघायला. चायपत्ती मेन हायवेला थांबवलेलं आहे. साहेब दरवाजा खोला. मॅनेजर वरती वरती वरती. हाय खोल बिंदास. हाय जा ड्रायव्हरने सांगायचं. चला. कुत्रा गावल. यो चहाचा नाही चक्र हातला आहे. बारीकच बाग आहे, जास्त मोठा नाही. तोरण वाद जेवून बघ. येते का चहाचा वास येते. हे बघा चहाचं सगळं. चहापत्ती. मित्रांनो ही बघा ब्रह्मपुत्रा नदी. आता आम्हाला त्या आयलंड वरती जायचं आहे. याच्या बोटीमध्ये जाऊन. चला 200 रुपये रिटर्न तिकीट आहे. चला सगळ्यांनी. गर्दी पक्की आहे, गाड्या जाम लागले नाही. इथं तिकीट करतात 200 रुपये रिटर्न. लगेच हे बोटमध्ये बसून त्या आयलंड वरती जायचं आहे. गर्दी आहे थोडीशी. भारतातील सर्वात मोठ्या नद्या आहेत त्यामधली एक नदी ब्रह्मपुत्रा नदी. बघा किती मोठी आहे. असं वाटतं बारका समुद्रच आहे. आता त्या आयलंड वरती जाऊ आम्ही. या अशा बोटीमध्ये बसून येऊ. पब्लिक कधी चालले हे बघा. काय वरती खाली काय जागा. हे बघा आमची 14 तिकीट आली. 200 रुपये रिटर्न. अप डाऊन चाललो होता आम्ही सगळं. तर बोट भरतोय. मिळली तर बरी जागा, नाही तर आवाज व्हायला.
चला आता ब्रह्मपुत्र नदीचा पाय हात लाव पाय माझे चला राजा पवित्र होय बुरलं तर 14 जणांची श्रद्धांजली आहे, 14 थांब ढोलेन शिराचा अजून ब्रिज भारी आहे. ये पहिला ये पुढे ये कशी मिक्सर वाटते मिरची बघायचं आतमध्ये जातं गुहेमध्ये प्रवेश करताना वरती बसवा जायला पाहिजे होता. आमच्या एकाचा बर्थडे तर केक पण घेऊन चाललो आम्ही. पत्र राहतील पत्रा नको तुला जेवण गर्दी बघा कधी व्हायली. ब्रह्मपुत्र नदी बघा कसं कोरीव काम हो रे स्टार्ट हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. तुम्ही बघू शकता ब्रह्मपुत्र नदीवरती उमानंद मंदिराजवळ हे बघा तिथे आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतो शेठचा, प्रशांत शेठचा. हे बघा ब्रह्मपुत्र नदी उमानंद मंदिरामध्ये शेठचा बर्थडे. हे बघ उमानंद मंदिर. कापा चला आता शेठ उमानंद मंदिरामध्ये चाललेलो आम्ही आता शेठचा बर्थडे घ्यायला. इथे साजरे 1000 किलोमीटर दूर. भरपूर गर्दी आहे. काय आता निघलो आम्ही दर्शन करून. आता आम्ही इथून निघालो दर्शन करून बाहेरला. आतमध्ये अलाउड नव्हता कॅमेरा. हा VIP आम्हाला फक्त तिघांनाच पास भेटला. टायवरच्या बाजूला बसायला आम्हाला. हे बघा हे घेर आहे गाडीचा त्याचा बोटीचा. या आयलंड वरती आलतो आम्ही उमानंद मंदिरामध्ये. आता पुन्हा आम्ही चाललो त्या बाजूला. आता वापस तिथे जिथून चढलो तर तिथेच. तिथून त्या आयलंड वरती नेतात उमानंदा आयलंड. आताच ना तिथून दर्शन करून आले. आता सर्वांना लिंबू पाणी पाहिजे. पण तुम्ही बघू शकता हे लिंबू दाखव. हे कसं लिंबू असतं आपल्याकडे गोल असतं. आणि हे बघ हे बघा लिंबू. हे बोला चहाचं सॅम्पल द्यावं लागेल. 400 वाली भारी. 800 200 2000 रुपये किलो. ये पैकेट कितने का? ये 200 रुपये. 200चं पाकिट आहे.
हे घे गौऱ्या. ते घेतली त्यांनी. गौऱ्या गौऱ्याने घेतल्या 2 पुऱ्या, समीरने घेतल्या 2. आता याला राजाला कधी हे बघा 10 पुऱ्या घेतल्या पाव किलोच्या. त्याने वेगळ्या अलग 800 वाल्या. सगळ्यांनी 7-7 पुऱ्या 5-5 पुऱ्या घेतल्या. त्या आम्ही सर्वांनी 1.5 किलो 2,000 रुपये किलोवाल्या. हा निघाय बघा 1.5 किलो 3,000 रुपयाची. या बघा आमच्या मावशीच भेटल्या कोपर खाण्याच्या. फोटो काढू. ब्रह्मपुत्रा नदीच्या जवळ आसाम मध्ये. हा आहे ना नदी आहे. चालू आहे कॅमेरा चालू आहे. फोटो पाहिजे. फोटोला आहे लागेल ते डायरेक्ट युट्यूबला टीव्हीला दिसेल तुम्ही. नाही चांगलं आहे ते तुम्हाला गोऱ्या करीन घाबरू नका. रात्री 12:30 वाजल्या त्याने आम्ही दर्शनाची तयारी करणार आहोत आता लगेच रात्रीच. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता देवी भक्त निघाल्यात रात्रीचे 2:15 वाजता कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी. बघा रोडवर कोणच नाही, फक्त आमचीच माणसं ती. सगळा अंधार हे म्हणजे कडक बघतात ते. चला आता मंदिरात बघू आम्हाला दर्शन किती वाजता भेटते. तर आता वाजल्यात 2:15 रात्रीचे. रात्रीपासून लाईनीला तिने 12 वाजल्यापासून इथंच झोपल्यान काही. बघा आम्ही आता आलो 2:15ला. झोपल्यान इथं रात्रीपासून. ते बाजूला बघा सर रातभर झोपल्यान सगळं. लवकर होऊन काय सगळे झोपलेलेच असतं. 12 वाजल्यापासून झोपताना. अजून खाल परत ते बघा तिला फ्रीजला नाही आवडला नाही त्याचे दर्शन होतं. काम आहे. एक गडी आईला आमचा अमोल जॉब तो पण लाईन कोणती तरी. 500 वाला पास नाही. लाईन बघा. प्लास्टिक पण बसासाठी विकायला 30 रुपयाचं प्लास्टिक. लाईनीमध्ये लोक झोपल्या एकदम. जवळजवळ 12 ते 11 वाजता आले इथे झोपल्या. आम्ही आता आलो 1.5-2 किलोमीटर लांब रात्री जेवून झोपल्या. आम्ही पण 2 कागद घेतली 50 रुपयाची बसायला. त्यांनी झोपायला घेतले ते किंवा कागद आला निकाला. हे बघ सगळे कागद घेतात लगेच झोपायला. ते आमच्या मागे येऊ द्यायला. त्याला आता कधी 5 वाजता लाईन चालू होईल. आता वाजल्या 2:45 तोपर्यंत असं आराम. जुगार सराला केट आणण्याचं बरं झालं. ते बघू शकता भक्तांची अवस्था काय. लाईन अशी लावलंय. गटार पण बाजूला सगळं घाणबीण अशी. हे बघा नाही बसायला नाही काही लगविला वेगळा जाण्याची सोय. बाथरूमची सोय नाही. रात्री 10 वाजल्यापासून इथे बसलेल्या तीन. जवळजवळ 2 किलोमीटर लाईन आहे. आम्ही आता अर्धा किलोमीटर तर आलो तरी अजून भरपूर आहे.
पण उगाच थांबून ठेवलं आहे. लाईन चालू असेल ना ते मला वाटतं 2 तासात सर्वांचं दर्शन होईल. मंदिरच सकाळी 7 वाजता उघडतं. मंदिर सकाळी 7ला खोलतंय, 4ला खोलायचं जागा. अजून गेट खोललं नाही, गेट खोलायला टाईम आहे अजून. सकाळचे 4:30 वाजले ना आता मंदिरचं गेट खोलतील. ही 500वाली लाईन सगळी, 500वाली लाईन पहिलीच होती. मग इथं पूर्ण फक्त 200 लोकांना दर्शन, जास्त लोकांना नाही. नंतर जनरल साधे फ्रीवाली लाईन मग ती त्या बाजूने पाठीमागून. परफेक्ट 4:30लाच होते. अजून 5 मिनटं 5 मिनटं बाकी आहेत. आता खोलला, ओपन केला बघा दरवाजा. हे मंदिर आहे मोठा. परफेक्ट 4:30ला खोलला. भरपूर लाईन आहे. 200 जणांना पास असतं तरी बघा 1000 लोक लाईन जातील. बघू शकता तुम्ही. हा मंदिर आहे कामाख्या देवी मंदिर. फक्त 200 जणांना VIP पास असतं पहिला. आम्ही 2 वाजता आलेलो तर सुद्धा आम्हाला नाही भेटत दर्शन, म्हणजे पास नाही भेटणार. दर्शन भेटू शकतो आतमध्ये मूर्ती नाही, बाहेरूनच घ्यायचं असतं दर्शन. हा मंदिर आहे कामाख्या देवी. तुम्ही बघू शकता कामाख्या मंदिर. आता लाईन तिकटही चालू होईल त्या तिथून. मग दर्शन आतमध्ये इथून जायचं, तिकडून बाहेर निघायचं. आतमध्ये मूर्ती नाही. वापर पण चालू आहे. रास कबूतर मेले. हा आमच्या आतापर्यंत 5 फेऱ्या झालेल्या आहेत. ही 5वी आता पूर्ण अशा 7 फेऱ्या मारायच्या आहेत आम्हाला मंदिराला. मंदिर बघू शकता तुम्ही, भरपूर मोठा जाम कबूतर आहे. हे सगळी आमची गँग आता प्रदक्षिणा घालते. 7 प्रदक्षिणा मारतील मग झालं. ही लाईन अजून वरती आहे. आम्ही इथून सुटले. आमचं आता दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता निघतो रूमवरती, कारण रात्री 2 वाजता आलो आम्ही. आता वाजले का ते 5:15 वाजलेले आहेत. आणि उजेड बघा किती. 4 वाजता तिथं दिवस उगवते. आणि आता जरा आराम करायला चालू. संध्याकाळी ती 6 वाजता ट्रेन आहे आमची. चला. जय मा कामाख्या. लाईन भरपूर आहे.
आमची माणसं बघा, चेहरे बघा त्यांचं मावल्यान. लाईन होतो सकाळपासून 3 वाजल्यापासून आता फ्री पास भेटला. आता आम्ही 10,000 रुपये काढले ते यायला खर्चाला, त्याच्यातून आम्हाला 4,700 वापस आले. म्हणजे आमचा पॅकेज झाला 5,300 आणि 5,500 रुपये तिकट्याला, म्हणजे झाली किती 10,800 रुपये. 10,800 मध्ये आमचा पूर्ण पॅकेज झाला कामाख्य आणि मेघालय. हे बघा एवढे आमचं रिटर्न आलेले आहेत, ते हिसाबाला बसलेले आहेत सर्व. आता आम्हाला झालं आता आमचे अमोल दलवी फ्लाईटला जाणार आहेत, त्याच्याबद्दल मग ट्रेनला जाणाऱ्यासाठी खर्चाला थोडीशी काहीतरी मदत 1,000 रुपयाची मदत आलेली आहे. अमोल शेट्टी अजून कोण चाललंय फ्लाईटला? प्रीतम. अरे नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललो आमच्या घरी मुंबईला. आमची ट्रेन झालेली 1 तास लेट आणि तुम्हाला सांगतो आमच्या ट्रिपचा खर्च झालेला आहे 10,800 रुपये. त्याच्यामध्ये ट्रेनचं तिकीट 5,000 रुपये, आमचं 5,300 हे झालं का पॅकेज, आणि 500 रुपये आम्ही नाश्त्याला काढले ते. बस 10,800 रुपयामध्ये आमचं पूर्ण कामाख्य दर्शन, मेघालय, चेरापुंजी आणि शिलाँग सर्व फिरून झाले. फक्त 10,800 रुपये तिकिटासकट. तर चला आता निघतो आम्ही मुंबईला आमच्या. बाय बाय. पुढची ट्रिप आमची नेपाळ कामाख्य.